मुळात मानवाचा जो जन्म आहे, हा नोकरी करण्यासाठी झालेलाच नाही आहे. म्हणजे वी आर नॉट बॉर्न टू डू द जॉब्स. आज जगभरात जेवढ्या काही युनिकॉर्न कंपन्या आहेत, फॉर्च्यून 500 कंपन्या आहेत, यांचं मेजर जे काही मार्केट शेअर जो आहे, तो आपल्या भारतातून जातो हे समजायला पाहिजे म्हणाल तर. किंवा आम्ही खांडबहाले.com जे केली आहे, याच्यावरती आता जगभरातले म्हणजे दररोज आमच्या याच्यावरती 1 मिलियन एवढ्या टर्म्स सर्च केल्या जातात. 10 मिलियनची रिपॉझिटरी आहे आमची 22 भाषांमध्ये. गरज जरी शोधाची जननी असली तरी त्या गरजेचा शोध आपल्यालाच घ्यावा लागतो. आपल्यातलं 100% देऊन असलेल्या संसाधनांमध्ये आपण जी काही निर्मिती करतो त्याचा फायदा जास्तीत जास्त सर्व समाजाला कसा होईल आणि पर्यावरणाला कसा होईल, आणि त्यातनं जे समाधान मिळतं आणि त्या समाधानात जो आनंदी होतो, त्यात जो उड्या मारतो ना, तो खरा उद्योजक. ते लीडरशिप प्रोग्राम मोठाच्या मोठा झाला, एवढ्या सगळ्या लोकांचा संपर्क झाला आणि तुम्ही परत आलात. हां, म्हणजे मला परत आलात हे म्हणणं खूप सोपं आहे. तुम्हाला तेव्हा किती प्रश्न उपस्थित झाले असतील आणि तरीही परत यायचा निर्णय तुमचा ठाम होता आणि तुम्ही ते इथे आलात. बरं, त्याच्यानंतर पुढे काय झालं? म्हणजे कम्युनिटी रेडिओ सुरू केला हे मला माहिती आहे. म्हणजे संस्कृत भारती, ज्ञानेश्वरी हे सगळं माहिती आहे. पण त्याच्यामध्ये काही घडलं का? आणि इकडे कसे शिफ्ट झालात? नक्की. चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं तर परत येणं अ, अ, हा काही माझ्यासाठी फार अवघड निर्णय नव्हताच मुळी. अ, ठरलेलं होतं की आपल्याला जायचं आहे आणि ते कशासाठी जायचं आहे, तर ज्या काही कमतरता आहेत, आपल्याला थोडं जास्त काही अ, संसाधनं असतील किंवा जे काही आणखीनचं शिकायचं आहे, ज्याची गरज आहे, त्या गोष्टी इक्विप करण्यासाठी, स्वतःला आणखीन एक्सेल करण्यासाठी जायचं आहे. आणि सोबत आपल्याला एक मेसेज जो आहे शिक्षणासाठीचा तो द्यायचा आहे. त्यामुळे चित्र सगळं अतिशय स्पष्ट होतं आणि जरी संधी असतील तर त्या काही थांबवण्यासारख्या नव्हत्या. परंतु काही मंडळी म्हणत होती, की आणखी काही वेळ वगैरे. आणि मग मी माझ्या आईला एक फोन केला हं. तिथनं अमेरिकेतून, की मला असं वाटतंय की माझा जे उद्देश होता तो सफल झालेला आहे. आणि मला एक आईचं मी नेहमी ऐकतोच आणि से घ्यायचा होता. आई काय म्हणते? तिचं मत काय? घरच्यांनाही मी म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत गेलो, तर माझी पत्नी आणि 2 मुलं त्यांनाही मी अमेरिकेला एकदा बोलवलं होतं. त्यांना विचारलं, "तुम्हाला काय वाटतंय?" तर ते म्हणे, की "देश फिरण्यासाठी वगैरे चांगला आहे, परंतु आपल्याला राहण्यासाठी तितकासा योग्य किंवा तितकंसं बरोबर वाटत नाहीये." बरं. त्याच्यामुळे त्यांचाही निर्णय मिळाला होता. आईला विचारावं म्हणून मी फोन केला. तर आईने सांगितलं, की "जर तुझा उद्देश सफल झालाय, तर तू निघून ये." आणि बस फोन ठेवला आणि मी तिकीट बुक केलं. बरं. म्हणजे इतकं सोपं ते होतं. हं. आणि किंबहुना माझा आग्रह जाण्यापासून तर आजपर्यंत तोच आहे. मी परदेशात असताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला आहे, त्यावेळी आपण जी भारतीय परदेशात जातो शिक्षणासाठी किंवा अनुभवासाठी, त्यांनी भारतात परत का यावं यासाठी मी प्रयत्नशील असतो. किंबहुना माझं तिथे काही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मोठ्या संस्थांमध्ये ज्यावेळी भाषण झालं, त्यावेळी मी हेच आवाहन केलं, की तुमची गरज इथल्यापेक्षा भारतात जास्त आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजी कंपन्यांना जगभरातून लोकं मिळतात. तुमच्या वाचून त्यांचं काही अडणार नाही आहे. पण कदाचित आपण आपल्या देशात आलो, तर आपण आपल्या मायभूमीची, मातृभाषेची काही सेवा करू शकतो. आणि आपण म्हणतो जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, हे आपल्याला सांगून ठेवलं आहे. मला तुम्हाला 1 मिनिट थांबवावसं वाटतंय, की बऱ्याच लोकांना ही सगळी पुस्तकातली वाक्य वाटतात आणि जेव्हा परदेशामध्ये नोकरी मिळते आणि बोलावणं असतं, मागणी असते, तेव्हा माणूस ते अगं-अगं म्हशीसारखं काहीतरी करतो म्हणजे की त्यांनीच थांबवलं म्हणून, हे झालं म्हणून, मग पैसे फेडायचेत म्हणून. तुमच्यासाठी हे काही प्रश्न शिल्लकच नव्हते असं मला दिसतंय तुमच्या बोलण्यावरनं. एक तर उद्देश क्लिअर होता. आर्थिक गोष्टीसुद्धा कुठे तुमची अडकणूक तुम्ही केली नव्हती. जे शक्य आहे ते आणि उरलेलं सगळं मदतीच्या रूपाने तुम्हाला मिळत गेलं. स्वतःहून तुमच्या मदतीला उभी राहिली आणि त्या उद्देश क्लिअर असलेला तुमचं संपूर्ण कुटुंब पण त्याच लाईनवर होतं. त्यामुळे तुम्ही ती पुस्तकातली वाक्य पुस्तकात न ठेवता तुम्हाला ते प्रत्यक्ष करता आलं. किंबहुना ती जगण्यासाठीच असतात. हो. जी पुस्तकातली वाक्य तुम्ही म्हटलात. खरं आहे. हां, पण प्रत्येकालाच
ते तशी संधी मिळेल असं नसतं. हं, मी भाग्यवान आहे, की मला तशी संधी मिळाली, हं. की पुस्तकातलं समजा एखादं वाक्य असेल, जगता येऊ शकलं. मी फार म्हणजे लहान असताना एक रेडिओवरती, आकाशवाणीवरती एक मुलाखत ऐकली होती. कोणाची मुलाखत होती मला आठवत नाही. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी यूकेमध्ये गेले होते लंडनला, तर त्यावेळी तिथला एक जे काही विद्वान तिथे शिक्षणासाठी गेले होते, तर त्यांची भेट कारण पंतप्रधानांनी विशेष सांगितलं होतं, की आपल्या भारतातल्या मुलांना एम्बेसीला बोलवा तिथे म्हणून. तिथे बोलावलं होतं त्यांना, त्या भवनामध्ये. तर त्यांनी तिथे काही आवाहन केलं होतं मुलांना आणि त्या एका व्यक्तीची मुलाखत मी लहान असताना ऐकली होती. त्यांनी तिथे असं सांगितलं होतं, की पंडितजींनी विचारलं, की "तुम्ही आता पुढे काय ठरवलंय?" तर त्यांनी काही त्यांचं उत्तर दिलं आणि पंडितजी म्हणतात, की "बघा, आपली आई जी असते, ती नकटी असली, काळी असली, कुरूप असली, तरी आपली आई ती आईच असते. मावशी ती मावशीच असते." हं, हं, आणि एवढा संदेश त्यांनी दिला हं. आणि त्यातनं त्यांनी आवाहन केलं म्हणजे एक त्यांच्या बोलण्याचं जर आपण काही बॉटम लाईन आपण घेतली, त्या व्यक्तीलाही ते जे मनाला भावलं, की नाही हे माझं टॅलेंट या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि ते कुठेतरी माझ्याही मनावर बिंबलेलं आहे, आजही आहे. आणि बऱ्याचदा मलाही आज पालक विचारतात, की थोडीशी प्रतिकूल परिस्थिती असताना रोजगार किंवा सगळ्या गोष्टींचं, तर परदेशात मुलांनी जावं का? तिकडे स्थायिक व्हावं का? वगैरे. मी अनेक चर्चा अमेरिकेत असताना ऐकल्या आहेत, भारतीय मुलांच्या, की आपल्याला परत कसं जाता येणार नाही यासाठीच्या ज्या काही मार्ग आहेत वेगवेगळे त्याच्यावर चर्चा होतात. वाईट वाटतं. त्याला अनेक कारणं असतील. त्यांची जडणघडण असेल किंवा तत्कालीन काही कारणं असतील वगैरे. त्याला आपण दोष देऊया नाही इथे. परंतु मला असं वाटतं, की मुळात मानवाचा जो जन्म आहे म्हणजे हा जो आहे, हा नोकरी करण्यासाठी झालेलाच नाही आहे. म्हणजे वी आर नॉट बॉर्न टू डू द जॉब्स. माणूस कसा जन्माला आला आणि त्याची उत्क्रांती कशी होत गेली, जर याचा सगळ्याचा अभ्यास आपण केला, तर मानव हा फिरत होता. त्याचं जीवनमान तो वेगळ्या पद्धतीने जगत होता. परंतु जेव्हा दुसऱ्या माणसाला त्याची गरज पडली, तेव्हा त्याला त्यांनी ट्रेन केलं. फॉर एक्झाम्पल ज्यावेळी कॉलनायझेशन सुरू झालं सगळं जगभर, तर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला हा माल इथून इथे न्यायचा आहे बंदरापर्यंत, तर आपल्याला रेल्वे ट्रॅक बनवायला पाहिजे. आपल्याला कम्युनिकेशन सिस्टम बनवायला पाहिजे. ते रेकॉर्ड ठेवणारी माणसं पाहिजे. मग ही कशी? तर यांना ट्रेन करावं लागेल. मग त्यातनं शिक्षण व्यवस्था उभी राहिली. मग त्यांना ते जॉब ट्रेनिंग वगैरे प्रोफाईल. त्यातनं हे नोकऱ्या सुरू झाल्या. म्हणजे आणि मग ती लोकं गेली. पण नोकरीची जी मानसिकता आहे ती कायम ठेवून गेली. आणि आपल्यालाही ते कधी आपण त्याच्यावर चिंतन केलं नाही, की आपण खरं म्हणजे मानव हा जन्माला आलेला आहे तो नोकरी करण्यासाठी नाही आहे. तो त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने स्वतः जगण्यासाठी आणि इतरांनाही जगू देण्यासाठी हा एक वैश्विक त्याच्यामध्ये एक प्रकारची इकॉलॉजी तयार व्हावी अशा पद्धतीची ती निर्मिती आहे किंवा तो एक निसर्गाचा एक तो संकल्प आहे. पण तो न समजल्यामुळे म्हणा आपण याच एक प्रकारे रॅट रेसमध्ये अडकून जातो. मला असं वाटतं त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे. सुदैवाने असं झालंय आता, की टेक्नॉलॉजी, एआय वगैरे हे सगळं जे आपण बघतोय, हे याच दिशेने चाललंय, की माणसाला जास्तीत जास्त रिकामा वेळ कसा मिळेल आणि त्याच्या जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो त्याला कसा सापडेल, याच्यासाठी आपल्याला तो रिकामपण देतोय. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे तो एक प्रकारे आपला जॉब एलिमिनेट करतोय. तर ही चांगली गोष्ट आहे. हं. पण जॉब तो बाजूला करतोय, आपली नोकरी बाजूला करतोय याचा अर्थ असा नाही, की आपल्या जीवनावर काही तो घाला घालतोय. तर त्याचा चांगली बाजू अशी आहे जमेची, की तो आपल्याला त्यातनं मोकळं करतोय, की तू यात अडकला होतास. हा तुझा जीवनाचा मुख्य उद्देश नाहीये. आता त्याच्या वाचूनच तुझं जीवन अडून राहील असं काही नाहीये. तो काम मी करतो. त्यासाठी मी माझी यंत्र सगळं बनवतो. तू मात्र विचार कर यावरती आणि त्यासाठी मी मदतनीस म्हणून तुला आहेच. हे सगळं करण्यासाठी ही सगळी यंत्रणा, टेक्नॉलॉजी ही डेव्हलप होती असा याचा विचार आहे. हं. आणि मग हळू ही जॉब कल्चर, नोकरी ही संस्कृती आहे ना, ही दूर होणार. ती दिसते आपल्याला. नवीन त्यातनं निर्मिती होणारच आहे. पण ती कशी होणार आहे, की ती विचारक्षम बनवणार आहे माणसाला. माणसाला एक प्रकारची त्याला थॉट लीडरशिप जी आहे हं. किंवा त्याचं चिंतन वाढवणारी बनवणार आहे. आपल्या मूळ ध्येय धोरणं जी आहे जीवनाची, प्रकृतीची त्याच्याकडे नेणारं आहे सगळं. असं जर आपण बघितलं, तर की आपण जे आता जे अनंत काळात आपल्याला न सुटलेली प्रश्न आहेत, ती तंत्रज्ञानामुळे सुटणार आहे. तर म्हणून जिथे प्रश्न जास्त आहेत, तिथे संधी आहेत. बरं. हे साधं गणित आहे. बरोबर.
आता काय झालंय, की जी विकसित देश आहेत, तिकडे सगळं जीवन जे आहे ना, जीवनमान किंवा त्याची सगळी जीवनशैली ही इतकी काही एक प्रकारे एक प्रोग्रामसारखी ठरलेली आहे, की आपण खरंच एक प्रोग्राम्ड पर्सनसारखं जगतोय एखाद्या भूमिकेमधनं असं वाटायला लागतं. म्हणजे एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. स्क्रिप्टेड लाईफ त्याला जसं म्हणता येईल राईट वर्ड आहे. पण आपल्या देशामध्ये भारतासारख्या किंवा इतर जे काही विकसनशील देश आहेत, यांच्यामध्ये अशी परिस्थिती नाही आहे. आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर आपण आपल्या नळाला पाणी येईल का? इथून प्रश्न सुरू होतात. तर दिवसभर शृंखला असते प्रश्नांची आणि हे उद्योजकतेचं, संशोधनाचं किंवा संशोधकाचं हे भांडवल आहे. हं, हे विसरता कामा नये. हं. जेव्हा प्रश्न संपतात, त्यावेळी प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळत नाही. ती हिरावली जाते. म्हणून आपल्या देशामध्ये जास्त आणि बघा हे आपल्याला न कळण्याचं दुर्दैव, की आज सगळं जग आपल्याकडे भारतासारख्या देशाकडे मार्केट म्हणून बघतंय, की हे कन्झ्युमर्स आहेत. यांना मी माझं प्रॉडक्ट विकेल म्हणून ते वेगवेगळे टॅरिफ वाढवणं वगैरे हे प्रकरणं चालूच असतात, की जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल. कारण तिकडे नवीन गरजा नाही आहेत. नवीन उत्पादन विकत घेण्याची गरज नाही आहे. सगळं झालेलं आहे तिकडे. आणि आपल्याकडे अजून लोकं वेगवेगळ्या म्हणजे लेव्हलमधनं वेगवेगळ्या लेव्हलमध्ये शिफ्ट होत आहे. जो गरीब आहे तो कुठेतरी एक मध्यमवर्गीय किंवा त्यातनं उच्चभ्रू सोसायटी जे काही आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या स्तरातनं जातोय. मग ते शैक्षणिक असेल, आर्थिक असेल. तशा गरजा आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये संधी आहेत. आज जगभरात जेवढ्या काही युनिकॉर्न कंपन्या आहेत, फॉर्च्यून 500 कंपन्या आहेत, यांचं मेजर जे काही मार्केट शेअर जो आहे, तो आपल्या भारतातून जातोय हे समजायला पाहिजे. हं. आणि जर मग इतकी अर्थव्यवस्था आपल्या देशातच आहे, तर आपण ही गंगा सोडून दुसऱ्या एका छोट्या नदीत उडी मारण्यात काही त्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. मुळात हे सगळे प्रतिकूल परिस्थिती जी आहे, ती प्रतिकूल नसून आपल्यासाठी संधी आहे. संधी आहे, दिशादर्शक आहे. फक्त ती आपण समजून घेतली पाहिजे. हं. आज म्हणजे मी माझं उदाहरण याच्यासाठी देईन, की जर समजा मी असं म्हटलं असतं, मला असं वाटतं, की जर मी इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो कदाचित, तर मला कधीही आयुष्यात वाटलं नसतं, की मी मराठी शब्दकोश बनवावा आणि हा पुढचा जो काही तुम्ही आता आपण बोललो तेवढं काही प्रवास झाला नसता. पण ज्या पद्धतीने माझी ठेवण, जन्म आणि ते सगळं जी काही जडणघडण झाली आणि जी प्रतिकूल परिस्थिती तयार तयार झाली, त्यामागे नियतीचा हा सगळा एक प्रकारचा योजना त्या नियतीची होती आणि त्याला आपण जर रिकॉग्नाइज केलं. माझं असं बऱ्याच अभ्यासाअंती म्हणा किंवा चिंतनाअंती सुदैवाने मला चांगले गुरु लाभले. तर ह्या सगळ्यातनं माझं एक स्वतःची समज अशी आहे, की नियती आपल्यासाठी काहीतरी ठरवून असते. ती तुम्हाला वाटेमध्ये अडचणी, अडसर किंवा काही संधी आणि तुमच्या परीक्षा घेण्यासाठी ती तयार होते. ती जर आपल्याला कळाली, म्हणजे ती रिकॉग्नाइज केली, आपण ती जर ओळखू शकलो, तर ती आपल्याला रिवॉर्ड देते. म्हणजे एक आपलं कौतुक करते, आपल्याला शाबासकी देते किंवा काहीतरी त्यामध्ये मदत करते. पण आपल्याला जर ती समजली नाही ना, आपण त्यापासून दूर जर झालो, तर ती आपल्याला पनिशमेंट म्हणजे शिक्षा देते. आपल्याला आपल्या मूळ उद्देशापासून दूर नेते आणि मग जीवनामध्ये जे काही आपल्याला आनंद काही ज्या गोष्टी आहेत, त्या थोड्याशा आपण बऱ्याचदा बघतो अनेक लोकं, की काम करतात पण त्या कामामध्ये आनंद नसतो. मग कुठेतरी वीकेंडला, व्हॅकेशनला जाण्याची गरज पडते किंवा पुन्हा वेगवेगळ्या लोकांची मदत घेण्याची गरज पडते. पण आपण जर हे रिकॉग्नाइज करून चाललो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, तर फार जीवन सुंदर आहे आणि मजा येते सगळं करण्यामध्ये, असं मला वाटतं. खूपच मोठा हां. गूढ अर्थ. जगणं आणि व्यवसाय ह्या दोन्ही मधली जी पॅशन आहे, ती शोधून त्याला जगणं. त्याला आपण नियती म्हणूया, पॅशन म्हणूया. नियती म्हणजे कसं, की आज जसं आता त्याला असे शब्द देण्याची गरज नाही. कारण तुम्ही वेगवेगळ्या मॅनेजमेंट कोर्समध्ये जरी गेलात, तरी हे सेल्फ स्वॉट ॲनालिसिस असतं. किंवा तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस म्हणजे हे सगळं किंवा पर्सनॅलिटी आयडेंटिफिकेशन असतं किंवा 360 डिग्री ॲनालिसिस असतं. हे कशासाठी आहे सगळं? हं. हे याच्यासाठीच आहे. म्हणजे त्याच्या टर्मिनॉलॉजीज बदलल्यात. हो. हां. त्याच्या काय ज्या परिभाषा त्याची वेगळी असेल त्या त्या क्षेत्रानुसार. पण मुळात हेच बोललं जात आहे. म्हणजे तत्त्वज्ञान तेच आहे. हं. ज्यावेळी मी अमेरिकेतून भारतात आलो, तर मी थेट भटकर सरांकडे गेलो होतो. कारण त्यांनीच मला प्रवृत्त केलं होतं ह्या सगळ्या कोर्ससाठी किंवा तुम्ही जावं. मी घरी न जाता सरांकडे आलो, इथे पुण्यामध्ये. सरांसमोर म्हटलं, "मी आता
आलो आहे. आता व्हॉट नेक्स्ट? आपण सांगितल्याप्रमाणे केलं आहे. आता पुढे काय? तर त्यांनी सांगितलं, की तुम्ही आता आळंदीला जा बरं. आणि तिथे साधकाश्रम म्हणून आहे. तिथे डॉक्टर्स किसन महाराज साखरे तुम्हाला भेटतील. त्यांच्यासोबत काही काळ तुम्हाला त्यांच्या तिथे थोडं निवास करा. असं त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मी कुठलाही प्रश्न न विचारता, कारण सर ज्यावेळी विचार करतात, काही त्यामागे उद्देश असेल, फार विचारपूर्वक अशी व्यक्ती बोलते. आणि मग मी गेलो. गेल्याच्या नंतर मी तिथे 2-4 दिवस, 8 दिवस राहता येईल अशा उद्देशाने गेलो. परंतु एकंदरीत वातावरण आणि तिथलं सगळं इतकं प्रसन्न वाटलं मला आणि जे मी MITमध्ये काही गोष्टींचे मला प्रश्न पडले होते आणि जी माझी वैचारिक जडणघडण जी झाली होती, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिथे मला मिळायला लागली, बरं. की त्याच्यात परिपूर्णता कशी आहे आणि मी तिकडे शिकत असताना काही गोष्टी ज्या काही राहिल्या होत्या, ज्या व्हाईट स्पेसेस आपण म्हणतो, हं. तर त्या सुटलेल्या जागा ज्या आहेत त्या मला तिथे भरताना दिसल्या. मग हळू-हळू महाराजांसोबत म्हणजे जे आता मी विधिवत अनुग्रहीत आहे डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं. त्यांची मोठं साहित्य भांडार आहे. जवळ-जवळ 125 ग्रंथांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. मग ते प्रस्थानत्रयी असतील, संस्कृत प्रस्थानत्रयी किंवा आपले वारकरी प्रस्थानत्रयी आणि तो एक मोठा वारसा आहे सगळा. अ, त्यांच्या अभ्यासातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मी फारच प्रभावित झालो. कारण ते जे बोलत होते ते जगत होते आणि त्यांनी माणसं घडवली आहेत, हे सगळं मी बघत असताना तिथे माझ्या लक्षात आलं, की त्यांनी फार कष्टाने ज्यावेळी डॉक्टर विजय भटकर सरांनी संगणक परम कॉम्प्युटर आपला बनवला, सुपर कॉम्प्युटर आणि त्याला परम असं नाव जे दिलं किंवा काय नाव द्यावं, तर महाराजांनी सुचवलेलं म्हणजे साखरे महाराजांनी सुचवलेलं नाव त्याला दिलं. बरं. पण पुढे सरांच्या असं लक्षात आलं, की ही गोष्ट काही म्हणजे परम नाही आहे. नंतर अमेरिकेने त्याच्यापेक्षा चांगला कॉम्प्युटर काढला, पुढे जपानने काढला आणि पुन्हा भारताने केला, पुन्हा अमेरिकेने. ही स्पर्धा सुरूच होती. पण त्यांना असं वाटलं, की मग नित्य काय? हे सगळं अनित्य दिसतंय. तर मग नित्याच्या शोधात असणारे भटकर सर ज्यावेळी महाराजांना सांगतात, की मला काहीतरी त्यावर नित्य द्यायचं आहे. तर त्या सगळ्या विचार मंथनामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं, की माऊलींनी जी सांगितलेली गीतेची टीका आहे, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, ही आपण संगणकावर देऊयात. बरं. म्हणजे ज्ञानेश्वरी डिजिटलाइज करूयात. हा सरांचा विचार आणि लोकांपुढे देऊयात, जेणेकरून माऊलींनी जी विश्वकल्याणाची किंवा विश्वशांतीची म्हणजे आता विश्वात्मके देवे हे जे पसायदान मागितलं ते पूर्ण होईल. हं. मग हा उदात्त त्यांचा हेतू होता. मग महाराज आळंदीवरून पुण्याला यायचे, ते रेकॉर्ड करायचे स्टुडिओमध्ये, पुन्हा जायचे असं 2-3 वर्ष आणि महाराजांनी ती गेय स्वरूपात म्हणजे गायलेली आहे रागदारीमध्ये. अतिशय सुंदर, की अर्थबोध व्हावा अशा संत गतीने त्यांनी ती गायलेली आहे. अजरामर अशी त्यांच्या अगदी म्हणजे स्वर्गीय आवाजामध्ये मी म्हणेल. मग हे मी बघितलं होतं, पण पुढे काय झालं, सिडॅकने हे सगळं केलं आणि काळाच्या ओघात टेक्नॉलॉजी बदलली आणि सगळं बदलत गेल्यामुळे त्याचं मायग्रेशन काही झालं नाही नवीन टेक्नॉलॉजीवरती. मग हे मला तिथे जाणवलं. कारण मी ते दररोज ऐकायचो ज्ञानेश्वरी तिथे. पण मला ती मोबाईलवर कशी मिळेल तर ती नव्हती. ज्या सीडीज आहेत त्या 2002-5 या वर्षामध्ये थांबलेल्या होत्या. मग त्या सगळ्यांचं पुन्हा संकलन वगैरे हे करता त्याचे ऑडिओ एक्स्ट्रॅक्शन हे सगळं केलं. महाराजांकडनं काही जे राहिलेलं होतं ते पूर्ण केलं. सरांनी त्याच्यात मार्गदर्शन केलं. तिथे त्यांचे चिरंजीव आहे ते यशोधन महाराज साखरे आणि चिदंबर महाराज साखरे म्हणजे नानाजी मालक त्यांना म्हणतात. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यातनं एक ज्ञानेश्वरी जी आहे, ती अखंड चालेल पारायण स्वरूपात. कारण गावोगाव सप्ताह भरतात. मी ज्या गावातून आलोय तिथे सप्ताह भरतो आणि महाराष्ट्रभर आजही या ठिकाणी आपण बोलतोय, हजारो ठिकाणी सप्ताह चालू आहे. पण व्यासपीठावरती ज्ञानेश्वरी गाणारे किंवा बोलणारे जे आहेत, ते उपलब्ध नसतात. म्हणजे तिथल्या लोकांची, संयोजकांची, आयोजकांची ती अडचण आहे, की ज्ञानेश्वरी गायली जाईल किंवा बोलली जाईल आणि त्यासोबत जे सगळे काही भाविक बसलेले आहेत पारायणाला, ते बोट ठेवून बोलतील. असं माणसं नसतात. कारण तेवढे शुद्ध उच्चारण करणारी मंडळी नसते किंवा उपलब्ध होत नाहीत. मग हे पारायणाची प्रत आपण तयार करावी असं त्यात सुचलं आणि त्यातनं मग
हे अखंड पारायण कसं असेल? कारण माझ्या घरामध्ये आजही ज्ञानेश्वरी अखंड पारायण चालू आहे. बरं. म्हणजे माझ्या आजोबांपासून ज्ञानेश्वरीची दररोज किमान एक पान जे आहे किंवा एक 5 ओव्या ज्या आहेत त्या आम्ही जेवणाच्या आधी त्या वाचतो. घरातला कोणीतरी सदस्य. हे अखंड चालू आहे. कुठल्याही त्याला सुट्टी नसते. हे मी पाहिलेलं आहे. मी पण केलेलं आहे. माझे आता बरेचदा झाले असेल. मी नंबर सांगत नाही तुम्हाला, परंतु माझेही झालेली आहेत पारायण. मग हे अखंड चालावं म्हणून ते अखंड काय असेल तर तो रेडिओ आहे. मग ते रेडिओची टेक्नॉलॉजी समजून घेऊन ही सगळं ऑडिओ ट्रान्सफॉर्म केला त्याच्यावरती, त्याचा सर्व्हर सेटअप करून आणि अखंड ज्ञानेश्वरी पारायण असं ते तयार केलं आणि त्याचा ॲक्सेस कम्युनिटी रेडिओ थ्रू म्हणजे इंटरनेट रेडिओ थ्रू जगभर कसा देता येईल. कारण आम्हाला इथलं स्टेशन उभं केलं असतं तर ते लोकल झालं असतं. मग ते इंटरनेटची सगळं समजून घेऊन थोडंसं मला टेक्नॉलॉजी साईडचा फायदा झाला आणि मग त्यामुळे ते विश्वभर आजही आता म्हणजे लाखो लोकं सतत महाराजांच्या आवाजातली, सुसरावी आवाजातली ती ज्ञानेश्वरीचा अखंड लाखो पारायण लोकं ऐकतायत. लाखो लोकं ऐकतायत. म्हणजे 25-30 लाख लोकं त्याचे नित्याचं परिपाठ किंवा पारायण करतायत. हो. हो. आणि गावोगावी जिथे सप्ताह होतात तिथे सुद्धा ते भरवलं जातं. शाळांमध्ये ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या स्पर्धा किंवा विद्यार्थ्यांकडनं ते आताही आपण ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ असं टाईप केलं तर ते मिळतं आणि सगळं उपलब्ध आहे. तर त्याची प्रेरणा जी आहे ती डॉक्टर विजय भटकर सर, डॉक्टर किसन महाराज साखरे आणि ती सगळी संस्थान साधकाश्रम जे आहे. मी काय तिथे फक्त एक सेवकाचं काम केलेलं आहे. मला काही फारसं त्यातलं ज्ञान नव्हतं. पण महाराजांनी बरेचसे ग्रंथ तिथे माझ्याकडनं करून घेतले. त्यांनी सांगितल्या काही गोष्टी. मग त्यातनं पुढे बरेच हे जे काही ज्ञान आहे, हा जो ज्ञानाचा साठा आहे, हा जगभर कसा जाईल आणि तो काय होतंय, की आज महाराजांचे 150 किंवा 125 ग्रंथ आहेत. इतर संप्रदायाचे वेगळे ग्रंथ आहेत आणि ही सगळी संपदा आहे. हे सगळं जे काही विस्डम ज्याला म्हणू आपण, शहाणपण आहे. हे जगभर जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर तंत्रज्ञान हे एकमेव मार्ग आहे. म्हणून त्याचं डिजिटलायझेशन सुरू केलं. तिथे काही मंडळी भेटली. ती त्यात लगेच सहभागी झाली. त्याच्यामध्ये तिथली काही साधक मंडळी होती, भक्त मंडळी किंवा संप्रदायातली, आमची टीम, डॉक्टर विजय भटकर सरांसोबत काम करणारी, त्यांच्या मुलासोबत काम करणारी सगळी लोकं, म्हणजे हजारो लोकं म्हणता येईल. ही सगळ्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं. कोण स्कॅन करतंय, कोण डिजिटल करतंय, कोण ऑडिओ करतंय, त्याचं स्क्रिप्टिंग करतंय सगळं. आणि जवळ सगळे ग्रंथ म्हणजे संपदा जी आहे, तर ती डिजिटली ऑनलाईन अवेलेबल केली. बरं. आता तुम्ही म्हणाले यातनं कसं काय निष्पन्न झालं? तर एक तर आपलं ज्ञान सगळ्या जगापर्यंत पोहोचवलं. अमेरिकेत, UK म्हणजे तो यू नेम इट कुठेही ते 24 तास उपलब्ध आहे 24/7. हं. दुसरं आपली जी भाषा आहे, त्याचा कंटेंट इंटरनेटवरती वाढला आहे. काय होतं, की लोकं काहीतरी पोस्ट करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमात. बऱ्याचदा त्या काही थोड्या चळवळीच्या किंवा याच्या त्याच्या स्वरूपात असतात. कधी-कधी हास्यास्पद किंवा काही क्लेश निर्माण करणाऱ्या असतात. म्हणून गरज काय आहे, महाराज नेहमी म्हणतात आमचे डॉक्टर किसन महाराज साखरे, जे माझे गुरु आहेत किंवा मी त्यांचा शिष्य आहे. त्यांनी मला एक गोष्ट फार ठामपणे सांगितली आणि त्याच्यावर माझी फार श्रद्धा आहे, की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 16व्या अध्यायामध्ये दैवासूर संपदा सांगतात, की दैवी जी शक्ती आहेत किंवा दैवी जे गुण आहेत, हे 26 आहेत आणि आसुरी जे आहेत, म्हणजे निगेटिव्ह ज्याला म्हणूयात आपण, हे 6 आहेत. तसं बघितलं तर हे 6च आहेत आणि हे 26 आहेत. तर खरं बघितलं तर 26 म्हणजे भारी पडायला पाहिजे. होतं काय, की ही एकत्र येत नाहीत ही 26 सगळी लोकं आणि ही जी 6 आहेत ही कायम एक गठ्ठाच फिरत असतात. त्यांचं ते कायम एक टोळी कायम एकत्रच फिरत असते. त्यामुळे ते याच्यावर भारी पडतात आणि म्हणून याची पेरणी जर केली, तर तसं तुम्ही इंटरनेट घ्या, म्हणजे सोशल मीडिया घ्या, इतर तुमचे प्रसारमाध्यमं घ्या किंवा कुठे जगातली लोकं घ्या. तर हे दोन्ही असतंच. पण चांगलं कंटेंट जर आपण टाकलं, चांगले जर माध्यम त्याच्यात दिलं, तर चांगली लोकं एकत्र आली, तर त्यातनं निर्मिती जी होणार ती चांगलीच होते. आणि तो आग्रह हा धरल्यामुळे किंवा त्यातलं त्यांचा एक मनोगत आमच्यासारख्यांना समजल्यामुळे हे सगळं चांगलं जे आहे, जी लोकं त्यांना टाकायचं आहे, त्यांना जे काही त्यांचा अजेंडा आहे तो पुढे नेत आहेत. परंतु आपण आपला नेऊयात. हं.
आपण ते सगळी सकारात्मक ऊर्जा कशी तयार करता येईल, सकारात्मक सगळ्यांना सकस आहार कसा देता येईल, ते तयार करूयात आणि ते लोकांना आपण देऊयात. ते करूया म्हणजे त्याच्यासाठीनं हे चालू झालं. त्यातनं भाषेचा संवर्धन होतं, प्रचार-प्रसार होतो, साहित्याचाही होतो. म्हणजे अनेक गोष्टी ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं ज्ञान आणि समज याचं जतन आणि संवर्धन आणि सतत उपलब्ध करून देणं यासाठी गरजेचं तंत्रज्ञान हो. या सगळ्याची सांधेजोड तुमच्याकडून पुन्हा एकदा झाली. संस्कृत भारतीचा उगम कसा झाला? हो, मला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची फार आवड आहे. हं, म्हणजे मी भाषाप्रेमी असल्यामुळे अ, थोड्याफार फरकाने बऱ्याच भाषा समजू शकतो. पण बोलता याव्यात असं वाटतं हं, हं, फार. आणि तसंच जे मी प्रेमात पडलो ते संस्कृत भाषेच्या. त्याचंही कारण किंवा त्याचं मूळ स्थान जे आहे संस्कृत भाषेचा अभ्यास का करावासा वाटला, तर तेही आळंदीमध्येच आहे. कारण बरेचसे आता आपण ह्या ज्या आहेत टीका किंवा इतर लोकांची मतं म्हणजे हे सेकंड हँड इन्फॉर्मेशन आहे. एक संशोधकाचा कल जो असतो तो फर्स्ट हँड इन्फॉर्मेशनकडे असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं, की आपले वेद किंवा इतर साहित्य जे आहे वेदांत आणि सगळ्यांचा उगम जे आहे, उपनिषदं, ही सगळी संस्कृतमध्ये आहेत, मूळ त्यांच्या जे आहेत. मग ते कसं आपल्याला कळेल याच्या शोधात असताना, की भाषा शिकण्याशिवाय पर्याय नाही. मग हे करताना मी काही फिरत होतो. मग त्याचबरोबर त्यात मला विद्यार्थी दशेत राहणं फार आवडतं. हं, हं. तर मी एनरोल म्हणजे स्वतःला ॲडमिशन करून घेतली. अ, दिल्लीची संस्था आहे संस्कृत भारती संस्कृत केंद्रीय संस्कृत विद्यालय म्हणून. बरं. तर एक विश्वविद्यालयच आहे ते विद्यापीठ आहे. संस्कृतसाठी फार मोठं काम करत ते. संस्कृत भारती, संस्कृत विद्यालय अशा सगळ्या त्या आहेत. मग त्यांचा कोर्स मी 2 वर्षाचा केला. माझी पत्नी तिने मला जास्त यात मदत केली, की आपण दोघं मिळून करूयात. तिलाही आवड निर्माण झाली. तिला का झाली तर मुलांसाठी तिने ठरवलं होतं. मुलांची इच्छा होती, की संस्कृत आपण भाषा घ्यावी शिक्षणामध्ये. पण शिकवणारे शिक्षक नव्हते. मग माझी मिसेस म्हणजे माझी सौभाग्यवती पत्नी तिने स्वतः शिकली बरं. आणि मग ती इतर मुलांनाही शिकवायला लागली शाळेत जाऊन आणि मुलंही शिकायला लागले. यातनं हं. मलाही आवड निर्माण झाली. मी त्यांच्यासोबत म्हणजे आमचं कुटुंब जे आहे, हं. ते सगळं एकत्र संस्कृत शिकण्यासाठी संस्कृतमय झालं. हो आणि तिथे नाशिकमध्ये आमच्याकडे अंबोरे कुटुंब आहे. तर ते फार चांगलं त्यांनी संस्कृत संभाषणाचे वर्ग सुरू केलेले आहेत. दर महिन्याला होतात. तर ते आम्ही 2-3 केल्यावर आमची आवड निर्माण झाली. मग त्यांना पुढचं विचारल्यावर त्यांनी हे सांगितलं आणि मग मी वर्षभर ते करत होतो आम्ही दोघंही. चौघंही म्हणता येईल. पण तासभर तिथे संस्कृत बोलायचो किंवा ऐकायचो. कळायचं पण. पण त्या एकदा आपण उंबरा ओलांडला हं. त्या वर्गाचा, की ना कोणी संस्कृत बोलणारा, ना काय ऐकायला मिळणारं. मग मी ते शोधलं, की मला ऐकायला कसं मिळेल? तर त्यावेळी कळालं, की दूरदर्शनवर फक्त एक 10 मिनिटाच्या बातम्या लागतात संस्कृतमध्ये आणि आकाशवाणीद्वारे काहीतरी 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं तिथे बातम्या लागतात. तेवढं सोडलं तर दिवस 24 तासात संस्कृतमध्ये असं काही नाहीये. मग तिथनं मला स्वतःला गरज वाटली अशी आणि मी सगळं संस्कृतचं कंटेंट जे आहे इंटरनेटवरचं, ते मिळवायला सुरुवात केली. हं. आणि मी लोकांना भेटलो ज्यांना संस्कृत येतं. म्हणजे जसं हे अंबोरे कुटुंब असेल किंवा इतर संस्कृतचे प्राध्यापक असतील, की तुमच्या आवाजात काहीतरी रेकॉर्ड करा आणि मला पाठवा म्हणून. त्यांनी पाठवलं बिचाऱ्यांनी आणि माझ्याकडे जवळ-जवळ 1000-1200 तासांचं हे तयार झालं सगळं. बरं. मी माझ्या संगणकावर कायम लावून किंवा मोबाईलवर ऐकायचो जाता-येता. त्याचा मला फायदा झाला. मग म्हटलं आता याचं काय करता येईल? हीच अडचण लोकांची सुद्धा आहे. मग त्याचं कम्युनिटी रेडिओ जो आम्ही ज्ञानेश्वरीसाठी बनवला होता, तो प्लॅटफॉर्म किंवा आणखीन त्यात सुधारणा करून लोकांच्या मदतीने चालणारा, बरं. लोकांनी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करावं. त्यांना जी काही कविता येते किंवा समजा एखादं काही वाचन असेल हं. किंवा काही प्रसंगानुरूप काही संभाषण असेल, हे सगळं रेकॉर्ड करायचं, आमच्याकडे पाठवायचं. आमची एक टीम आहे, ती नेमली तुमच्या माझ्यासारखे सगळे स्वयंसेवक लोकं आहेत, ते बघतात. त्याची जी म्हणजे त्याची गुणवत्ता कळाली, की ते इंटरनेटवर टाकतात. असं लोकांनी लोकांसाठी चालवलेला असा कम्युनिटी रेडिओ अरे वाह! आणि त्याच्यावरती आता तो 24 तास चालू आहे. संस्कृत भारती असं लिहिलं, की आपल्याला तो रेडिओ ऐकायला लगेच सुरू होतो. त्यामध्ये हे सगळं, की 24 तास कानावर आपल्याला संस्कृत येतं आणि कोणती भाषा आपण कसं शिकतो? ज्यावेळी लहान मूल जन्माला येतं
तर त्यावेळी त्याची जी काही मातृभाषा असेल, तो जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यासाठी ती एक प्रकारची फॉरेन लँग्वेजच असते. हो, हो. पण ते ऐकतो. वयाच्या 1-1.5 वर्ष ते आई काय म्हणते, बाबा काय म्हणतोय सगळं ते खाणाखुणा आणि ते श्रवण करत असतं. तर लिसनिंग. त्याच्यानंतर मग तो उच्चारायला सुरुवात करतो म्हणजे स्पीकिंग. आणि मग तो वर्गात गेला की ते अक्षरं गिरवायला सुरू करतो म्हणजे लेखन. रायटिंग, हं. लेखन. आणि मग ते मोठ्या-मोठाले पुस्तकं वगैरे वाचणं सुरू करतो म्हणजे रीडिंग. हं. तर हा जो क्रम आहे की लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हा कोणत्याही भाषा शिक्षणाचा हा क्रम आहे. पण बऱ्याचदा आपल्याकडे भाषा शिक्षण कसं दिलं जातं, तर नेमकं उलट क्रमाने उलटे दिलं जातं. करतात. की तुम्ही गेलं की पहिलं ते काय आहे, याला ए म्हणतात, त्याला बी म्हणतात किंवा हा अ आहे, आ आहे वगैरे. आणि मग त्याला ते गिरवायला सांगतात म्हणजे रायटिंग होतं. आणि मग त्याला ते ऐकायला मिळालं तर मिळालं. बोलणं त्याच्या म्हणजे कुठे खिचगंतीत येत नाही. असा सगळा विषय उलटा चालतो. तर मुळात हे सगळं प्लॅनच जो आहे तो आपण मग त्या निमित्ताने आज अनेक लोकं, लाखो लोकं त्याचे श्रोते आहेत. आम्हाला दररोज ईमेल येतात. दररोज संपर्क करतात लोकं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये विशेषतः मला जाणवलं, की संस्कृत भाषा शिकण्यासाठी परदेशी मंडळी फार उत्सुक आहे. विशेषतः युरोपमध्ये हो. किंवा जर्मनी देशातली जी लोकं आहेत, जर्मन लोकं आहेत, ती संस्कृत शिकतायत. म्हणजे त्यांना काहीतरी पुन्हा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशनच्या शोधात आहेत ते. हं. हे आपल्याला का कळत नाही? हं, तर हं. ते आपणही करावं. पण कळतंय काही लोकांना, नाही असं नाही. पण त्यांना ते सगळे टूल्स उपलब्ध नसतात. मग तुमच्या माझ्यासारख्या तंत्रज्ञ जे स्वतःला समजवतात किंवा म्हणून मिरवतात, त्यांनी का करू नये? आणि ही फार मोठी संधी आहे. हं. आता आमच्याकडे बघा, मी हे संस्कृत रेडिओचं म्हटलं किंवा ज्ञानेश्वरीचं म्हटलं आणि अजूनही भगवद्गीता रेडिओ पण आहे, की जेणेकरून आपल्याला शुद्ध उच्चार कानावर येतील आणि त्याला आपण फॉलो करून म्हणजे ज्याला संथा म्हणतात, की ती संथा घेऊन आपण संस्कृत शिकू शकतो. कोणत्या श्लोकाचं तसंच करावं लागतं. गुरूंकडनं उच्चारण मग आपण त्याला बरोबर. फॉलो करून आणि असं. तर तसे रेडिओ आहेत किंवा तशा टेक्नॉलॉजी आहेत. आणि आम्हाला दररोज ईमेल येतात, की आम्हाला तुमच्या ह्या रेडिओवरती ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीची द्यायची आहे किंवा आम्हाला साहित्याचं आमचं काहीतरी जाहिरात द्यायची आहे किंवा निवेदन करायचं आहे. आम्ही घेत नाही ती गोष्ट वेगळी आहे. पण ह्या बिझनेसच्या शोधात मी कधीच नव्हतो. हे रेव्हेन्यू मॉडेल आहे. हां. परंतु आमचे श्रोते लाखोने आहेत. म्हणजे 25,00,000 लोकं 2.5 मिलियन जर संस्कृत भारतीला दररोजचे लिसनरशिप एवढी आहे, हं. तर त्याच्यावरती कोणी उड्या मारणारच आहे. बरोबर. किंवा ज्ञानेश्वरीचं म्हणाल तर किंवा आम्ही खांडबहाले.com जे केली आहे. याच्यावरती आता जगभरातले म्हणजे दररोज आमच्या याच्यावरती 1 मिलियन एवढ्या टर्म्स सर्च केल्या जातात. हं. 10 मिलियनची रिपॉझिटरी आहे आमची 22 भाषांमध्ये. 16 डोमेनमध्ये आहे. म्हणजे आमचे सर्व्हर क्रॅश होतात. आम्हाला सपोर्ट सिस्टम ठेवावं लागते. लोड बॅलन्सिंग करावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात युजर बेस आहे. हं. मग त्याचं मॉनिटायझेशन किंवा त्याच्यासाठी जाहिरात किंवा लोकांचं ते ॲनालिटिक्स या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि हे काही आम्ही करत नाही. जे आमच्या ध्येय धोरणात बसत नाही ते आम्ही नाही करत. कारण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा उद्देश जे आहे ते या व्यक्तीला व्हॅल्यू ॲडिशन व्हावी. ज्ञानेश्वरीवरती कुठली जाहिरात नाही. संस्कृत भारतीवरती जाहिरात नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्या पण चित्र आमचं स्पष्ट आहे, स्पष्ट आहे. की हे आपल्याला समाजाच्या हितासाठी म्हणजे फॉर लार्जर सोशल गुड करायचं आहे आणि ही आपली जी आहे फॉर प्रॉफिट किंवा फॉर सस्टेनेबिलिटी अशी गोष्ट आहेत. मग आमचं B2B मॉडेल आहे, की काही बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो स्पष्ट आणि जी तुमची श्रोता असतील त्यांनाही सांगतो, हं. की भारत हे मार्केट ओपन झाल्यामुळे आणि आपण पहिल्यापासनं एक मुक्त व्यासपीठ आहे आपलं हे सगळं. हं. त्यामुळे ती मुक्त बाजारपेठ आहे. सगळ्यांना वेलकम करतो. त्यामुळे चायनासारखं आपल्याकडे काहीच रेस्ट्रिक्टेड नाहीच. आपण कुठेच डोअर क्लोज केलेले नाहीत आपल्या पद्धतीने आणि फार चांगलं धोरण आहे आपलं. हं. त्यामुळेच आपण भविष्यामध्ये फार चांगली पोझिशनमध्ये जाणार आहोत. आजही आहोत, पुढेही जाऊ. तर यासाठी ज्या संधी आहेत, की त्यांना याचं लोकलायझेशन करायचं आहे. समजा Facebook आहे, Google आहे. ज्यांच्यासोबत मी आज काम करतो या सगळ्या टेक्नॉलॉजी कंपनी आहेत. आणखीन काही OEM म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, हं. की यांना हे सगळं भारतीय भाषांमध्ये आणायचं आहे. हं. कारण त्यांचा ग्राहक तो तसा आहे. आणि मुळात आपल्या देशामध्ये एक भाषा बोलली जात नाही. हो. आपल्याकडे किमान म्हणजे 4,000 भाषा आजही अस्तित्वात आहे. भारतामध्ये 4,000 ते 5,000 भाषा बोलल्या जातात. हं, हं.
बरोबर. हां, अगदी बोलीभाषा वगैरे. तर म्हणजे मग त्याचं हे किती मोठं आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे. पण आपण अगदी मोठं-मोठं जरी बोलायचं झालं, तर 22 भारतीय ज्या राजभाषा म्हणून ज्याला मान्यता सगळ्या त्या-त्या राज्यांची आणि भारत सरकारची आहे. तर यामध्ये हे सगळे टेक्नॉलॉजी, त्यांचं कंटेंट, त्यांची सपोर्ट सिस्टम, त्यांचं मार्केटिंग, सेल्स, त्यांचं सगळाच सेवा आणि उत्पादनं ही द्यायची आहेत. म्हणजे यांना किती मोठ्या प्रमाणात हे सगळं लागणार आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, त्याबरोबर समज पण, हं. की कोणत्या फेसने, कोणत्या अँगलने दिलं तर ते जास्त ग्राहकाला फायदेशीर ठरेल, आमच्या व्यवसायाला ते फायदेशीर ठरेल. तर ही सांगणारी, कन्सल्टिंग करणारी किंवा ही सेवा पुरवणारी, ही लोकं पाहिजे आहेत त्यांना. म्हणजे आजच मला सकाळी कोणीतरी संपर्क केलेला आहे, हं. की अमुक-अमुक एक अशी परदेशी कंपनी त्यांना भारतात त्यांचा व्यवसाय उभा करायचा आहे. तर तुम्ही त्यांना हे सगळं भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देऊ शकता का तुमची कंपनी? तर आमचे डायलॉग सुरू झाले किंवा मी त्यांना सांगितलं, की या सध्या आमची बँडविड्थ इतकी-इतकी आहे. तुम्हाला इतके दिवस किंवा इतका सगळं वेटिंग आहे. आपण असं-असं पुढे जाऊयात. तर एक सांगायचं, की आमची स्वतःची क्षमता कमी पडते. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न हा विचारणार होते, तर तुम्ही आधीच उत्तर देऊन टाकलं, हो. की हा काय मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. सगळंच तर सुनील खांडबालेंनी करून ठेवलंय. हां. मग आम्हाला काही ठेवलंय का नाही उद्योजक म्हणून काम करण्यासाठी? तर तुम्ही हा जो काही विश्वाचा पसारा मोठाच्या मोठा या व्यवसायाच्या विश्वाचा एवढा मोठा पसारा सगळ्यांसमोर मांडला आहे. तर हे केवढा मोठा बिझनेस आहे, केवढं मोठं काम आहे आणि अ, तुमच्या बोलण्यातनं हे सतत जाणवतंय, की त्याची ध्येय धोरणं जर आपली पक्की असतील, मला हे का करायचंय याची जर स्पष्टता असेल, तर त्याच्यामधनं उद्दिष्ट पण सफल होतं आणि व्यवसाय पण उभा राहू शकतो. हा केवढा मोठा दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं, की हा कुठल्याही कोर्समधनं हा दृष्टिकोन जात नसेल आणि हे नुसतं बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत, तुम्ही ते करून दाखवलंय. हो, म्हणजे पुन्हा ते गरज ही शोधाची जननी असते. पण ती गरज काय आहे? हं, हे जे आयडेंटिफिकेशन हं. आहे, याची जी शोध आहे, तो आपण घेतला पाहिजे. म्हणजे गरज जरी शोधाची जननी असली, तरी त्या गरजेचा शोध आपल्यालाच घ्यावा लागतो. हा म्युझिकचा शोध कुठून लागला तुम्हाला? म्युझिकचं हां, समयसंगीत.com किंवा समयसंगीत.ॲपबद्दल तुम्ही बोलताय. हं. तर मला मुळात संगीताची आवड आहे. शास्त्रीय संगीत ऐकणं म्हणजे मी पंडित भीमसेन जोशींना ऐकतच मोठा झालो आणि आजही मी त्यांचं दिवस-रात्र ऐकत असतो. म्हणजे मला जर तेवढं दिलं, तर मी असं सांगेल, की मला दुसरं काहीच नको. इतका मी वेडा आहे त्यांच्या आणि लता दीदींचा असेल किंवा इतर पंडित जितेंद्र अभिषेकी आपल्याकडे फार मोठी-मोठी हो. ही सगळी संगीत म्हणजे त्यातली पंडित झालेली आहेत. तर मी ऐकत होतो. सुदैवाने मला असं काम मिळालं किंवा अशा मी क्षेत्रात गेलो, की मी बाजूला हे सुरू ठेवून काम करू शकत होतो. संगणकावर बसून बॅकग्राऊंडला म्हणजे पार्श्वसंगीत चालू आहे असं. हं. आणि मला हे जाणवत होतं, की त्यातनं माझी कार्यक्षमता वाढतीये. फक्त एक व्हायचं, की मला त्यात नंतर कळालं, की याला रागदारी जी आहे, ही कशी तयार झाली आहे. तर ती वेळ दिवसाची, रात्रीची आणि सगळे ऋतू याला धरून झाली आहे. मग मी त्या सगळ्यांचं कलेक्शन केलं. म्हणजे थोडं डाउनलोड करून एक हार्ड डिस्क बनवली. बरं. ज्याच्यामध्ये फार डेटा होता. म्हणजे मी हे 10-15 वर्षापासून करतोय. बरं. आणि त्यातनं मी ते फोल्डर लावायचं, की हे सकाळचं आहे 6 ते 9चं, हे 9 ते 12चं आणि मग मी त्यावेळी तीच फोल्डरला ॲप्लाय करून आणि ते ऐकत बसायचो. पण मला मॅन्युअली करावं लागायचं. एकलव्य पद्धतीने. हां, त्यात काही एकलव्यता नाही. खरं ते फक्त ऐकायचंच आहे. पण ते चालू होतं. आणि मग हे करत असताना मला पुढे-पुढे असं वाटायला लागलं, जेव्हा माझं लग्न झालं आणि माझी पत्नी माझ्यासोबतच काम करायची. तर आम्ही दोघंही ते ऐकायचो. तिलाही आवड आहे हे सगळं ऐकण्यामध्ये आणि एक सकारात्मक वातावरण जर लाईट म्युझिक बॅकग्राऊंडला असेल, ते व्हायचं. तर मला त्याच्यात एक जाणवलं, की कधी-कधी ते लावलं तरी थोडंसं माझी अँक्झायटी जी आहे ती वाढायची विनाकारण किंवा कधी-कधी फार चांगलं वाटायचं. तर मी याचा शोध घेतल्यावर मला मला असं कळालं, की आपण जर योग्य संगीत योग्य वेळी ऐकलं, तर त्याचा सकारात्मक प्रभाव जो आहे, तो आपल्या मन मानसिकतेवरती आणि आपल्या सगळ्या कार्यशक्तीवरती पडतो म्हणून. चांगला, वाईट जसा असेल तसा. म्हणजे जर आपण रात्रीचं म्हणजे थोडं लेट नाईटचं संगीत जर आपण जर सकाळी किंवा दुपारी जर ऐकलं तर झोप येऊ शकते.
इथपर्यंत. किंवा अगदी सकाळचं म्युझिक तुम्ही दुपारी लावलं तर कदाचित झोप उडू शकते. म्हणजे असं हे सगळं त्यात ताकद आहे. हे शास्त्र आहे, सायन्स आहे आणि त्याचे बरेचसे रिसर्च पेपर आहेत. तर मी माझे मुलं जशी जशी मोठी किंवा ती गर्भात असताना त्यांच्यावर गर्भसंस्कार झाली. ते ऐकतच ते मोठी झाली. त्यांच्याकडनं कळत नकळत हे सगळं कानावर पडलं. आज ते फार उत्तम संगीतामध्ये त्यांना प्रावीण्य मिळालेलं आहे. बरं. कुठेही गुरुकडे असं एक गुरुकुल पद्धतीने न शिकता फार अल्प काळात त्यांनी ते आत्मसात केलं. आज सादरीकरणही करतात आणि म्हणून मला असं वाटलं की हे एक्सप्लोअर करायला पाहिजे तंत्रज्ञानाच्या मदतीने. मग मला जरा मध्ये फावला वेळ मिळाला आणि साधारणतः ज्यावेळी लॉकडाऊन सुरू झालं आपल्याकडे आणि हा कोरोना काळाचा वेळ होता की ज्यावेळी सगळं थांबल्यासारखं वाटलं जग आणि त्यावेळी एक मेंटल स्ट्रेस तयार झाला आणि त्या मेंटल स्ट्रेसमधनं मी पण गेलो. कारण माझ्या मित्रांच्या काही गोष्टी कानावर आल्या, त्यांचे आई-वडील, नातेवाईक असतील आणि थोडंसं उद्विग्न किंवा दुःख निर्माण करणारा परिस्थिती किंवा अकारण भीती निर्माण करणारं, घरातून बाहेर पडायचं, कोणी आलं, इथपर्यंत की फोन जरी वाजला तरी वाईट वाटायचं, की काय ऐकायला मिळेल. तर ती अँक्झायटी, झोप आणि मग ह्यात मी संगीताची पुन्हा जास्त मदत घेतली. तर मला त्याने बरं वाटलं. मग मी म्हटलं की नाही, आपल्याला हे कॉल करतंय काहीतरी, काहीतरी करण्यासाठी. म्हणून माझ्यातला तो तंत्रज्ञ पुन्हा जागा झाला. उद्योजकता जागी झाली म्हणा. मी त्याचं एक टेक्नॉलॉजी बनवली, ॲप बनवलं. त्याचं नाव समय संगीत .ॲप. बरं. ते असं होतं की ते तुम्ही कोणी म्हणजे काय होतं माझ्या लक्षात आलं, की एकतर लोकांना याची जाण नसते की कुठल्या वेळी कोणता संगीत ऐकावं आणि असेल तरी ते सगळं कलेक्शन नसतं. असलं तरी त्यांना ते वेळ मिळेलच लावायला हे सगळं नाही आहे. म्हणजे हा जो कन्व्हिनियन्स आहे, हा टेक्नॉलॉजी प्रोव्हाईड करू शकतं. मग मी ते ॲप बनवलं आणि ते प्ले स्टोअरला टाकलं किंवा वेब ॲप पण बनवलं, की टाईप केलं विदाऊट रजिस्ट्रेशन, विदाऊट इन्स्टॉलेशन, विदाऊट लॉग इन. एका बटनवरती तुम्ही ज्या ठिकाणी असाल, त्या देशात जी वेळ असेल, तिथे तुम्हाला ते संगीत ऐकायला येईल. असं ते बनवलं आणि हे मी ज्यावेळी त्याचं सुरू झालं थोडासा प्रचार-प्रसार आणि मुख्य म्हणजे पंडित भीमसेन जोशींचं ज्यावेळी 100वी ती जन्मदिवस होता, तर त्याच याच्यावरती ते त्या प्रकाशित पण केलं. त्या मुहूर्तावर. मुहूर्तावर प्रकाशित केलं. त्याची चर्चा झाल्यावर अनेक हॉस्पिटल्समध्ये ते दिलं मी, की मेंटल हेल्थमध्ये त्याचे प्रयोग सुरू केले, की पेशंट्सला बरं वाटतंय का? कारण तिथे बातम्या अशा होत्या, डॉक्टर आनंद नाडकर्णींशी माझी चर्चा झाली. त्यांचं यातला फार मोठा अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं, की आजारापेक्षा भीतीतनं लोकं जास्त यात बळी पडतायत. मग आपल्याला ही मानसिकता किंवा मन आरोग्य कसं जपता येईल? मग हा सगळा जो मला लक्षात आलं, की टेक्नॉलॉजी हे करू शकते. संगीत हे करू शकतं. संगीतात ती ताकद आहे. मग वेगवेगळ्या कोविड सेंटर्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये, शाळा किंवा ते तर नव्हतंच, पण घरोघर हे दिलं. तर त्याचे फार चांगले पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आम्हाला आले, बरं. की लोकं त्यातनं रिकव्हर होत आहेत. थोडी मदत होतीये. मग याला एक्सप्लोअर करायला लागलो. तर असं लक्षात आलं, की म्युझिक थेरपी म्हणून ही वापरली जाऊ शकते. मग वेगवेगळे म्युझिक थेरपिस्ट आम्हाला अप्रोच झाले. त्यांनी ही टेक्नॉलॉजी आम्ही वापरू का म्हणून विचारलं. तर म्हटलं वापरा, ती लोकांसाठीच आहे. कुठलाही चार्ज न करता, नो सबस्क्रिप्शन, नो नथिंग. आजही त्याच्यावरती कुठलाही क्रेडिबिलिटीसुद्धा नाही आहे, की ते कोणी बनवलंय हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. हो. म्हणजे कुठलंही ब्रँडिंग नाही आहे, काही नाही. कारण आम्ही ते मिनिमम त्याचे एंगेज काय त्याला म्हणतो, की त्याला एफर्ट्स लागतील. एक ते चालू करता येतं एका बटनावरती. आणि आता परदेशातल्या विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठांबरोबर आमचा करार झाला आहे, की हे जे संगीतशास्त्र आणि आमचं जे तंत्रज्ञान आहे, हे जागतिक मानसिक आरोग्यासाठी कसं प्रभावी ठरू शकतं, तर याचे आपण प्रयोग सोबत करूया. कारण त्यांनी टेक्नॉलॉजी बनवली आहे, की ते तुमचे जे काही इतर मेजरमेंट युनिट्स आहेत, म्हणजे जसं हार्टबीट्स असतील किंवा तुमची एन्झायटी, स्ट्रेस याची जी काही तुमचा बीपी किती हाय होतोय, कमी होतोय, मेटाबॉलिझम किती कमी जास्त होतोय, सगळ्या त्या गोष्टींचं ॲनालिसिस करणारे डिव्हाइसेस त्यांच्याकडे आहेत. सेन्सर्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. मग हे आम्ही तंत्रज्ञान देऊन त्याचं मेजरमेंट करणं वगैरे हे सगळं काही भारतीय विद्यापीठं पण पुढे येत आहेत किंवा संस्था येत आहेत. तर पुढे जाऊन आज आपल्याला माहिती आहे, की मानसिक आरोग्य ही जागतिक समस्या आहे. हं. तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या एका वळणावरती त्यातनं जावं लागतं. ते काही
म्हणजे ते काही आता नवीन नाही आहे. हां. आणि तिथे या गोष्टी मदत होत आहेत, म्हणजे मला चांगलं वाटतं. आणि जेव्हा आपण केलेली एखादी गोष्ट पुन्हा किंवा आपल्याला मदत झालेल्या गोष्टीचं आपण इतरांना देऊ करतो, तर त्याचा मग एक व्यापकता, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मोठा होतो. असं म्हणजे अनेक कंपन्यांनी माझ्याकडे, आता तुम्ही म्हणाले यातनं रेव्हेन्यू मॉडेल कसं आहे की तुम्ही हे करत नाही, अनेक कंपन्यांनी मला विचारलं की आम्हाला तुमचं हे प्रॉडक्ट पूर्ण आउटराईटमध्ये किंवा घ्यायचं आहे, एक बायआउट करायचं आहे सगळंच्या सगळं, कंपनी किंवा तुमचा ब्रँड किंवा प्रोडक्ट. अशाही आल्यात, त्यातनं मोठ्या ऑफर्स आल्यात. परंतु माझा उद्देश जो आहे तो अजून काही ज्यात तो पूर्ण झालेला नाही आहे, हं. किंवा माझं जे त्या मागचं विजन आहे ते पूर्ण झालेलं नाही, आणि ते होईल मला माहिती आहे. हं. म्हणजे मला असं वाटतं की रेव्हेन्यू मॉडेल शुड नॉट बी द प्रायोरिटी. हं. अगदी माणसाकडे जर कौशल्य असतील आणि त्याचा जर उद्देश चांगला असेल तर एनिथिंग कॅन बी सेलेबल. तुम्हाला कशात नाही, अगदी माती विकून, खडे विकून, दगड विकून सुद्धा पैसा बनवता येतो. आणि पैसा बनवणं ही प्रायोरिटी न ठेवता जर त्याचा इम्पॅक्ट ही प्रायोरिटी ठेवली, म्हणजे मी एक वाक्य नेहमी बोलतो हं. की आपण कशाचा विचार करतो, सुरू करताना सस्टेनेबल, मी जे काही सुरू करतो हे सस्टेनेबल असलं पाहिजे, बरोबर. लॉंग टर्ममध्ये ते चाललं पाहिजे. दिस इज सस्टेनेबिलिटी. तर मला असं वाटतं की व्हॉट एव्हर इम्पॅक्टफुल इज सस्टेनेबल अँड व्हॉट एव्हर सस्टेनेबल इज इम्पॅक्टफुल. हे ब्रीद आहे. खरं आहे. त्यामुळे जर तुम्ही करत असलेलं काम हे इम्पॅक्टफुल असेल तर डोंट इवन थिंक ऑफ सस्टेनेबिलिटी. ती धावत येईल, पळत येईल. हो. आणि मी माझ्या अनुभवातनं सांगतो की तो कधीच कन्सर्न नव्हता, आजही नाही, आणि मला त्याचं कुठलंही हे नाही आहे बॅक ऑफ द माइंड की ते कसं होईल, कसं चालेल, कारण सगळे त्या स्ट्रीम्स सुरू आहेत. बरोबर. म्हणजे कधी-कधी व्यवसाय हा म्हणजे उपलब्ध असलेल्या संसाधनांमधून सुरू झालाय, तर कधी गरजेमधनं सुरू झालाय. प्रत्येकाला तुम्ही संशोधनाची जोड दिली. त्यातनं ते सायंटिफिकली सिद्ध होईल आणि टिकेल याचाही विचार केलाय. आणि जागतिक पातळीवरती त्याचा उपयोग करून, त्याचे प्रयोग करून ते सिद्ध होण्यासाठीचा अवकाश पण तुम्ही दिलाय. आणि तुमच्या बोलण्यातनं हे पुन्हा-पुन्हा येतंय सगळ्यांच्या समोर, हे अगदी स्पष्टपणे समोर येतंय, की रेव्हेन्यू मॉडेल येतं. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करत राहावेत. पण त्याची चिंता करून तिथून सुरुवात करावी, हे गरजेचं नाही. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करू आणि ते होतात, सिद्ध होतात. पण त्याची गरज आणि त्यामागची ध्येयधोरणं आणि त्याच्यामागची धारणा, उपयोग कसा होणार आहे, त्याची धारणा ही खूप महत्त्वाची आहे आणि ती तुमच्या बोलण्यातनं आम्हाला छान सापडते. म्हणजे रेव्हेन्यू मॉडेल्सचा विषय आहे. मला वाटतं जगातली सगळ्यात जास्त रेव्हेन्यू मॉडेल्स हां. हे मी शिकलो असेल. आणि मी ती लोकांना सांगतो पण, शिकवतोय म्हणजे जर गरज असेल तर. हां. परंतु त्याचंही जे फाउंडेशन आहे हे म्हणजे तुमचा इंटेंट. जो फाउंडर असतो तो काहीतरी उद्देशाने हे सुरू करतो, आणि ते इंटेंट कायम ठेवून ह्या बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती बिल्टअप करणं हे फार महत्त्वाचं आहे. की तुम्ही जे सुरू करता ते एक ज्यावेळी सुरू करता, तर सुरू करतानाचा जो तुमचा उद्देश आहे आणि त्याला तुमचं पर्सनल कनेक्शन असलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. की व्यक्तिगत त्याच्याशी एक नातं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जगातले कोणतंही उदाहरण घ्या, युनिकॉर्न कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, इतर फील्डमध्ये आहेत. आपल्याकडे टाटा, किर्लोस्कर, बिर्ला आणि मोठी मोठी नावं आहेत ज्यांनी फॅमिली बिझनेस केले. सगळ्यांचं तुम्ही फाउंडर्स कनेक्शन बघा. त्याने जे सुरू केलं आहे त्याचं त्या व्यक्तिगत नातं कुठेतरी आहे, देअर ओन बेबी. आणि हे जर आपण असेल आणि ते जर आपण ओळखलं तर त्याला चांगला न्याय देऊ शकतो. म्हणून मी जर तुम्ही विचाराल की फाउंडर्ससाठीच्या नवीन जी काही आहेत नवउद्योजक किंवा नवसंशोधक, हं. तर माझ्या बाजूने तर मला फार क्लिअर दिसतंय की एक आपलं व्यक्तिगत नातं त्याच्याशी काय आहे, आणि ते मिळतं. बऱ्याचदा काय होतं की आपण तेवढा विचार करत नाही किंवा चिंतन करत नाही, म्हणून आपल्याला ते मिळत नाही, ते मिसिंग वाटतं. पण तसं नसतं. कोणतीही गोष्ट कोणत्या अमुक जगात एवढी 7.5 बिलियन लोक आहेत, हं. प्रत्येक युनिक तयार झालेलं आहे, त्याची विचारधारा पण युनिक आहे, सगळ्यांच्यामध्ये एकता, एक वैशिष्ट्य आहे, गुणवैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे आपल्याच वाट्याला हे का आलं, आपणच यात का सापडलो,
ह्या सगळ्यांचं ज्यावेळी चिंतन सुरू होतं किंवा मलाच हे का सुचावं, असं ज्यावेळी आपण फार तोच प्रश्न होल्ड करू स्वतःशी, मला पुन्हा तेच सांगायचं की इतरांना विचारत बसलं ना तर त्याचं उत्तर मिळत नाही. जे मिळतं ते त्याच्या इन्फ्लुएन्समधनं आलेलं उत्तर असतं, त्याच्या अनुभवातनं आलेलं उत्तर असतं, माझ्या नाही. म्हणून तो प्रश्न होल्ड करणं, जास्तीत जास्त स्वतःच्या मनाशी ठेवून सतत सतत त्याच्यावरती चिंतन करणं, विचार करणं. आणि एक वेळ अशी येते की ते आपल्याला उत्तरं मिळायला लागतात आणि ती फार जेन्युइन आपला जो अंतर्मन असतं ते सांगत असतं. ते जर रिकग्नाइज केलं, ओळखलं. आजही तुम्ही बघा जगाच्या पाठीवर सर्वात जास्त धावणारा माणूस असेल ज्याचे पाय नाही आहेत, सगळ्यात जास्त वेध घेणारा का दूरचा बघणारा त्याला डोळे नाही आहेत, किंवा असं जर आपण सगळं शोधलं तर तुम्हाला ते मिळेल बघायला. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग यांनी हे रिकग्नाइज केलं की मीच ह्या अशा नियतीमध्ये नीतीमध्ये का अडकलो असेल किंवा त्यात का आलो असेल. आणि ज्यावेळी पुन्हा त्याला आपण रिकग्नाइज करू उत्तरं मिळतात आणि तो इंटेंट तयार होतो. मग आपल्याला स्वतःचं नातं मिळतं त्या आपल्या प्रोग्राम बरोबर किंवा स्टार्टअप बरोबर किंवा आयडिया बरोबर. मग त्याच्या पुढे जाऊन तुमचं नातं दृढ झालं की त्याच्यावर प्रेम करायला लागतं. मग ते प्रेम करायला लागलो की आपण त्याच्या जमेच्या वाईट या बाजूंना, म्हणजे हे प्रेम करण्याचीच गोष्ट आहे. एखादी मुलगी आपल्याला आवडली किंवा एखादा मुलगा आवडला तर आपलं नातं तयार होतं. मग त्याच्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आपण घेऊन त्या स्वीकारतो, त्यामध्ये आपल्याला काय योगदान देता येईल ते बघतो. तर अशा टप्प्याटप्प्याने जाऊन एक दृढ नातं तयार होतं आणि त्या आपण सोबत मिळून जसा विकास करतो. मला वाटतं कोणतीही आयडिया जी आहे ही प्रेमात पडण्यासारखीच आहे आणि त्याची पुढे म्हणजे परिणिती लग्नात किंवा एक याच्यात होण्यासारखीच आहे. म्हणजे ते तसंच नातं मला वाटतं. अगदी हो. अगदी. मग त्यात मला एक सांगा ना, त्यात अर्थकारण आलं कुठे? त्यात प्रेम हाच विषय आलाय फक्त, की तुम्ही अपेक्षा न ठेवता किती जास्तीत जास्त दुसऱ्याला देताय, किती समजून घेताय, त्याला आपलं मानताय, सगळ्या वाईट आणि चांगल्या गुणदोषांबद्दल. हेच आलं ना. बाकीच्या गोष्टी तर आपोआप सुरू होतात त्या. तसंच व्यवसाय, उद्योग ह्या सगळ्या तशाच आहे. किंबहुना एक उद्योग जर म्हणाल तर एखाद्या गोष्टीचं पालकत्व घेण्यासारखं आहे. ज्यावेळी आई आणि वडील, पॅरेंट्स जे आहेत, पालक, आपल्या मुलाला वाढवतात, कुठल्याही अपेक्षा न ठेवतात की तो नंतर मला मदत करेल, आयुष्याच्या शेवटी माझी काठी बनेल, असं कोणत्याही पालकाला विचारा, कोणी म्हणणार नाही. हं. त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, हं. हेच ते म्हणतात. तसंच आहे, स्टार्टअप असेल, तुमची एखादी आयडिया असेल, क्रिएटिव्हिटी असेल, संकल्पना असेल, ती त्याची त्याची पळायला लागावी, त्याच्या पायावर उभं राहावं आणि ती सुटावी, एवढंच असतं. कोण करेल, त्याचं क्रेडिट कोणाला मिळेल, त्यातनं किती मला रिटर्न्स मिळतील, मला वाटतं ही उद्योजकताच नाही आहे मुळात. उद्योजकताची म्हणजे उद्योगाची किंवा उद्योजकाची माझी परिभाषा फार वेगळी आहे, की आपल्यातलं 100% देऊन असलेल्या संसाधनांमध्ये आपण जी काही निर्मिती करतो त्याचा फायदा जास्तीत जास्त सर्व समाजाला कसा होईल आणि पर्यावरणाला कसा होईल, आणि त्यातनं जे समाधान मिळतं आणि त्या समाधानात जो आनंदी होतो, त्यात जो उड्या मारतो ना, तो खरा उद्योजक. त्यात हे येत नाही कुठेच बाकीच्या गोष्टी. हां, आता तुम्ही व्यवसाय म्हणाल तर व्यावसायिक वेगळा, उद्योजक वेगळा आणि व्यावसायिक वेगळा. कदाचित मी व्यावसायिक नसेल. मी स्वतःला जर तुम्ही विचारलं की तुम्ही बिझनेसमॅन आहात की एंटरप्रेन्योर आहात की इनोव्हेटर आहात, मला असं वाटतं मी कुठेतरी संशोधकाच्या जवळपास आहे, सगळं काही नाही. उद्योजकाच्या माझ्यामध्ये मी शेतकरी आहे. त्याच्यामुळे मी जन्मालाच आलेलो उद्योजक म्हणून आहे. कारण कसं, शेतकरी बघा तुम्ही, तो राबराब राबतो, शेती कसतो, बी पेरणी करतो, मशागत करतो, दिवस रात्र त्याला पाणी घालतो, खत घालतो, काय जे असेल ते पीक काढतो, बाजारात नेतो. एवढे करून त्याला भाव मिळेल किंवा मिळालेले पैसे मिळतीलच, ते व्यापारी पळून जातात किंवा काय, ते घरी येईल का नाही. आणि समजा एवढे करून काही त्याच्यावरती कृपादृष्टी समजा विपरीत झाली, पर्यावरण किंवा वातावरण किंवा सगळी बाजारपेठ, तरी तो रडत बसत नाही. तो पुन्हा कामाला लागतो की चला आता पुन्हा मशागत करा, दुसरं पीक घ्या. तेही जातं किंवा येतं त्याच्या नशिबाने, पुन्हा तिसऱ्या पिकाला उभा राहतो. हे काय, ही उद्योजकता आहे. तो खचत नाही की आता मी शेतीत सोडून देतो आणि दुसऱ्या मार्गात शिरतो, असा कोणताही खरा शेतकरी हाडाचा म्हणत नाही. मी तरी माझ्या आईवडिलांना बघितलं नाही आणि मी त्यांना पिकावर पिकं गेलेली आलेली सगळं घेताना बघितलं. त्याच्यामुळे त्या उद्योजकतेच्या त्या मुशीत मी तयार झालेलो आहे. त्यामुळे मला तिकडे स्वतःला फार आनंद वाटतो. राहिला विषय व्यावसायिकतेचा,
तर ते व्यावसायिकता उभी करणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे मला वाटतं. आज पूर्वीपेक्षा फार परिस्थिती बदलली आहे. मदत करणारी लोकं असतात, इन्व्हेस्टर्स आहेत आणि नुसते प्रॉफिट बघणारी इन्व्हेस्टर्स नाही आहेत सध्या. दे आर इम्पॅक्ट इन्व्हेस्टर्स. हां, म्हणजे त्यांना सोशल इन्व्हेस्टर्स आहेत, की त्यांना पैसा मिळवण्याबरोबर समाजामध्ये परिवर्तन व्हावं, अशी काही आहेत ना. बरीच नावं घेण्यासारखी सुद्धा आहे. हो. हां, तर ह्या लोकांना शोधणं, सरकारसुद्धा पर्याय देतं. सुरुवातीचं सीड फंडिंग करतात, ग्रँट्स असतात, कुठे काही अमृतच्या योजना आहेत. हां, योजना आहेत. सरकारच्या महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या, अमृतच्या योजना आहेत. या सगळ्यांचा आपण जर शोध घेतला ना, तर ते मिळतात. सापडेल. पण त्याच्यासाठी तुमची जी इंटेन्सिटी ना, म्हणजे मी तर माझा अनुभव असा आहे, मी काहीच शोधलं नाही खरं सांगायचं. मला लोकांनी सांगितलं, की हे इथे आहे बरं का, तुम्हाला लागलं तर बघा. हे इथे आहे बरं का. कारण मला वाटतं ती इंटेन्सिटी आहे ना आपली, ती सांगते इतरांना. ध्यास वेडेपणा. हां, जसं ते फूल कसं, ते फुलाचा सुगंध काही तो असा थांबतच नाही तो. थांबत नाही. तो लोकांच्या म्हणजे लगेच अनुभवास येतो. तसंच या गोष्टी मला वाटतं तितकंच उद्योजकाने किंवा संशोधकाने त्या फुलासारखं इतकं दरवळावं आपला सुगंध, की तो अननोटीस जाणारच नाही आणि त्याची दखल घेतली जाते. आज जे मला तुम्ही बोलवताय, इथे या व्यासपीठावरती म्हणजे मराठी भाषा विभाग जो आहे, सार्थ मराठीच्या. हां, सार्थ मराठी हा तुमचा जो विभाग आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सगळा हा प्रयोग आहे. तर मी कधीही कल्पना केली नव्हती. हां, आणि मला अनेक लोकांनी विचारलंय खरं सांगायचं म्हणजे, बरं. की तुमची कोणी शासन दरबारी दखल घेतली का? तुम्ही एवढं 25 वर्षापासून काम करताय, हे केलं, ते केलं वगैरे, वगैरे. म्हटलं करायची तेव्हा करतील, घ्यायची तेव्हा घेतील. तो माझा मुख्य उद्देश नाहीये. आणि बघा योगायोग आहे किंवा योग्य वेळ यावी लागते. 2 तपं झाली जवळ-जवळ 25 वर्ष म्हणजे 2 तपांच्या नंतर तुम्ही मला आज का होईना योग्य वेळी इथे बोलावलंयत म्हणजे हा एक सन्मान आहे. एवढी मराठी भाषिक जी आहेत, मराठी भाषा बोलणारी, त्यावर प्रेम करणारी, त्यात काम करणारी लोकं आहेत. यांच्यापर्यंत पोहोचायला मिळणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्यामागे नाही, काही काम तेवढं मोठं आहे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तर हा खूप मोठा आदर्श आहे. आणि नुसता आदर्श नाही आहे, तर एक दृष्टिकोनात बदल घडवून आणण्या इतकी ताकद आहे. म्हणजे विचारांची उलथापालथ झाली असणार आहे आज प्रेक्षकांची, जे कोणी हे बघणार आहे त्यांची. आणि चांगल्या अर्थाने उलथापालथ आहे. म्हणजे हा तुम्ही जो सुगंध पसरतोय म्हणताय, त्यातनं अनेक रोपं उभी करण्याची ताकद आहे आणि त्याचे वृक्ष व्हावेत आणि तुमची ताकद आणखी वाढत राहावी, एवढीच सदिच्छा आहे. मनापासून धन्यवाद देण्याआधी एक छोटीशी विनंती मी करणार आहे. तुमचं गाणं आम्हाला ऐकायचं आहे. बरं, बरं. मन राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, रंगले मन हो राम रंगी रंगले, रंगले राम रंगी रंगले, मन हो राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन आत्मरंगी रंगले, मन आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले, रंगले राम रंगी रंगले, रंगले राम रंगी रंगले, मन हो राम रंगी राम रंगी राम रंगी रंगले हो.
वा वा वा. तुमचं हे स्वप्न साध्य होण्यासाठी अवघाची संसार सुखाचा करीन, हे तुमचं ध्येय, हे तुमचं स्वप्न नाही म्हणणार मी, ध्येय म्हणेन. हे ध्येय साध्य होण्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला इथे बोलवलं पुन्हा एकदा. अतिशय छान चर्चा झाली. अगदी मनातले किंवा आणखीन लोकांच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारलेत. फारच त्याची गुणवत्ता आणि हे सगळं, सोबतच जे सगळे संयोजक आयोजक आहेत, सगळी टीम आणि आपला मराठी भाषा विभाग, त्याचे सगळे अधिकारी, या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि असंच प्रेम आपलं राहावं. आणि जिथे जिथे आणखी कुठे माझी गरज पडेल किंवा मला काय योगदान देता येईल किंबहुना, त्यासाठी मी आपली वाट बघेन. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. राम.